महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा हिंगोली यांच्या वतीने आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन। कास्ट्राईब कर्मचारी महासंघ हिंगोली जिल्हा यांच्या वतीने आज हिंगोली जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, वन विभाग तसेच आरोग्य विभाग संघटनेच्या वतीने आज आपल्या विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत लागू करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। हिंगोली प्रतिनिधी आरोही जाधव, महसूल कर्मचारी संघटनेचे आज आपण इथे जे आंदोलन उभे केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची जुनी पेन्शन ही सर्वांची तळागाळांची आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकमेव अशी प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांचा जो आकृतीबंध आहे तो लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं। कर्मचारी संघटना कोषाध्यक्ष, यामध्ये आमचे जिल्हाभरातून 250 ते 300 कर्मचारी इथे उपस्थित आहेत। यामध्ये कास्ट्राईब संघटनेच्या ज्या मागण्या आहेत, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे, तसेच जुनी पेन्शन जुनी पेन्शन ही आम्हाला जुनी जशी होती 1982 ची तशी आमची लागू झाली पाहिजे। त्याचप्रमाणे आमच्या महसूलचा जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध जशाच तसा आमचा तयार झाला पाहिजे। अशा याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या जो मागण्या आहेत त्या सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी म्हणजे त्यांना विनंती आहे। जिल्हा परिषद शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जुनी पेन्शन योजना ही कायम लागू करावी, त्याच्यानंतर कर्मचारी भरती म्हणजे कंत्राटी पद्धत आहे ही कंत्राटी पद्धत पूर्ण बंद करण्यात यावी। त्याचबरोबर जे शिक्षकावर महसूल विभागाचा जो कंत्राट आकृतीबंध आहे तो आकृतीबंध मान्य करण्यात यावा आणि जिल्हा परिषदेच्या छोट्या शाळा किंवा मोठ्या शाळा आहेत त्यांना ऑनलाईन काम करण्यासाठी जे एक डाटा एंट्री ऑपरेटर देण्यात यावा। त्याचबरोबर जे शालेय पोषणाहार सिंचनासाठी ते शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना मरमर करावी लागते, त्यासाठी त्यांनी एक वेगळी यंत्रणा निर्माण करावी शासनाने, अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर जे पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आरक्षण पूर्वी होतं ते मधल्या काळात बंद केलेलं आहे, ते पूर्ववत लागू करण्यात यावं जेणेकरून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती होईल। या सर्व बाबींसाठी आणि हा एक दिवसाचं आंदोलन कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलं होतं। यामध्ये जुनी पेन्शन संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना, महसूल संघटना, वन विभाग संघटना, आरोग्य विभाग संघटना, ग्रामसेवक संघटना, जिल्हा परिषद संघटना या सर्व संघटनांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली त्याच्याशी संलग्नित कास्ट्राईबच्या विविध शाखा, कास्ट्राईब वन विभाग संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटना, कास्ट्राईब आरोग्य विभाग संघटना, त्याचबरोबर या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मध्यवर्ती कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना यांच्या उपस्थितीमध्ये आजचं धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे, जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे लागू करणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी 8 लाखाची जी मर्यादा आहे ती वाढवून 15 लाख करणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरणे या विविध मागण्यांच्या अनुषंगाने इतरही विविध विभागाच्या इतर मागण्यांसह आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाला मध्यवर्ती संघटनेने लेखी सुद्धा आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे, त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांनी सुद्धा याला पाठिंबा जाहीर केलेला आहे। आंदोलनामध्ये जिल्हाभरातून साधारणतः 200 ते 250 कर्मचारी सहभागी झालेले आहेत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।